काल चिवनं केलेले पराक्रम तुम्ही बघितले. अगदी रेडी झाल्यावर एवढी सर्व पावडर चेहऱ्याला लावून घेतली. बरं ती तरी कापडाने पुसल्या गेली, पण आज तर त्याहून मोठे पराक्रम केलेत. पॅराशूट ऑइलची पूर्ण बॉटल तिने डोक्यावर ओतली बघा. केस, हात, चेहरा पूर्ण कपडे तेल तेल केलेत. आता पराक्रम तिने केलेत, पण टोमणे मला मिळाले. तुम्ही तर म्हणता माझी भाची खूप शहाणी आहे. बघा तुमच्या भाचीचे पराक्रम. बरं चला, काल एंगेजमेंट झाली आणि आज पाहुणे आपापल्या घरी जात आहेत. सो ही माझी ताई आहे. हिला तुम्ही चांगलं ओळखत असाल. पुण्याला मी हिच्याकडे 2-3 दिवस होती मागच्या वर्षी. छान आम्ही इमॅजिका वगैरे वगैरे फिरायला गेलो होतो. सो तीही आता पुण्याला जायला निघाली. ती गेल्यावर अशी काही झोपली ना मी की काय सांगू. आता एवढ्यात मी बोलते आहे सतत की खूप धावपळ झाली, निवांत वेळ मिळालाच नाही. पण आज घरात शांतता होती. चिव आणि सोनू पण कारंजाला गेली होती, त्यामुळे घरी कोणीच नव्हतं. सो 10 वाजता झोपले. डायरेक्ट 5 वाजता जे आहे आईने मला उठवलं की बाई चल तुला मार्केटला जायचं होतं ना. सो 5 वाजता फक्त फ्रेश झाले, होती त्याच ड्रेसमध्ये मार्केटमध्ये आले. आणि मार्केटमध्ये ॲक्च्युली मला हवं होतं फाउंडेशन. मला माझ्या फाउंडेशनचा एक्झॅक्ट स्किन टोन आणि एक्झॅक्ट अंडरटोन सर्व माहीत होतं आधी. पण आता माझ्या स्किनमध्ये इतके चेंजेस झालेत ना तिशीनंतर की काय सांगू. मागचं जे माझं फाउंडेशन होतं ते मी आधीच्या स्किन टोननुसार किंवा आधीचं जे माझं होतं कॅल्क्युलेशन त्यानुसार घेतलं होतं. सो ते मला सूटच होत नव्हतं. लगेच ग्रे होत होतं, खूप ऑइली होत होतं. कारण एवढ्यात माझी स्किन भयंकर ऑइली झाली आणि त्यामुळे पिंपल्सही भरपूर येत आहेत, त्याचे डाग आहेत. त्यामुळे आता माझ्या लक्षात आलं की मला फाउंडेशन चेंज करणं किंवा त्याचा शेड चेंज करणं खूप जास्त गरजेचं आहे. मला आधी मी अगदी लो टू मीडियम कव्हरेजपर्यंत फाउंडेशन घ्यायची, कारण चेहरा क्लीन होता, डाग वगैरे नव्हते. स्किन टोन तर ठीक आहे, पण आधी मी डुई फाउंडेशन घ्यायची, कारण माझं स्किनचा टाईप जो आहे नॉर्मल होता. पण आता माझ्या स्किनचा टाईप भयंकर ऑइली झालेला आहे. माहीत नाही कसा ते. प्रेग्नेन्सीनंतर आपल्यात भरपूर चेंजेस होतात. पण आधी सुरुवातीला हे चेंजेस मला जाणवले नाहीत, पण तिशीनंतर माहीत नाही इतके जास्त हार्मोनल चेंजेस होत आहेत. त्यात आता व्हिडिओची धावपळ वगैरे असते, कधी झोप होते, कधी होत नाही, कामं भरपूर असतात. आय थिंक त्यामुळे सुद्धा हे चेंजेस म्हणजे हार्मोनल चेंजेस होत असतील आणि त्यामुळे मग स्किनमध्ये सुद्धा फरक पडतो बघा आपल्या. सो इतक्यात मला स्किनचा जो इश्यू आहे, ऑइली स्किन, पिंपल वगैरे, तो जास्त जाणवतोय. सो त्यानुसार जो आहे म्हणजे मला फाउंडेशन आता हवं होतं. सो ऑनलाईन तर घ्यायचं ऑप्शन नव्हतंच माझ्याकडे, कारण मला पर्सनली चेक करायचं होते फाउंडेशन चेहऱ्यावर. म्हणून मी एका शॉपमध्ये आले, भरपूर फाउंडेशन चेक केलेत. आता मला मॅटिफाईंग फाउंडेशन हवं होतं. आधी जसं मी बोलले ड्युईंग फाउंडेशन मी यूज करायची. सो मॅटिफाईंगमध्ये माझा शेड मला खूप शोधला पण मिळत नव्हता. लो टू मीडियम कव्हरेजमध्ये मिळत होता, पण मला मीडियम टू जर हाय लेवलला असा जो आहे फाउंडेशन हवा होता. नायकामध्ये आणि फॉरएव्हरमध्ये मी बरेच फाउंडेशन चेकआउट केलेत, पण परफेक्ट स्किन टोनचा मला काही मिळाला नाही. म्हणजे त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता, कारण जो शेड त्यांनी मला दिला तो थोडा माझ्यापेक्षा ब्राईट होता आणि एक खूप डार्क होता. जो मधला शेड होता तो त्यांच्याकडे नव्हता आणि तो मी नंतर लगेच ऑनलाईन सर्च केला तर मला ऑनलाईन दिसला. सो मी म्हटलं ठीक आहे, मी ऑनलाईनच बोलवते. तसंही ऑनलाईन मेकअपचे प्रोडक्ट बोलवले की बऱ्यापैकी डिस्काउंटही मिळतो आणि त्यामुळे मग फाउंडेशन तर मी घेतलं नाही, पण इथे ज्वेलरी शॉपमध्ये आली. काही मंगळसूत्र मला पाहिजे होते, तेही बघितलेत, पण त्यांच्याकडे मोजक्या ह्या 2च डिझाईन होत्या. आणि मला म्हणजे आपल्याला असतं ना की आता आपण 1000 रुपये इन्व्हेस्ट करतो आहोत, तर कमीत कमी 8-10 डिझाईन तर म्हणजे बघाव्यात असं आपल्याला वाटत असतं. पण इथे फक्त 2 डिझाईन्स होत्या, त्यामुळे मग मी मंगळसूत्र घ्यायचंही कॅन्सल केलं. आज खूप म्हणजे खूप होप्स होत्या माझ्या की आज मला परफेक्ट माझं फाउंडेशन मिळेल, त्यानंतर एखादं छानसं मंगळसूत्रही घेऊन येते. पण माझं एकही काम झालं नाही आणि वेळही नव्हता माझ्याकडे, कारण सायंकाळी 5ला आम्ही घरातून गेलो. आम्हाला लवकर यायचं होतं, कारण सायंकाळी 9 वाजता रात्री 9 वाजता माझी बस होती रिटर्न पारस. आणि त्यामुळे इथे पप्पा माझ्यावर चिडलेले होते बघा. त्यांचं म्हणणं होतं तुझी बस उद्याही आहे, तू उद्याही जाऊ शकते.
एकाच दिवसात तुला नेहमी जायचं असतं का, किंवा इतक्या रात्रीचं कोण जातं छोट्या छोट्या मुलांना घेऊन. आणि माझं असं होतं की माझ्या घरात किती पसारा आहे आणि मी कधी जाते आणि कधी नाही. आज मी फक्त ताईमुळे राहिली, नाही तर आज सकाळीच जे आहे आरुईचे पप्पा गेले तेव्हा मी जाऊ शकले असते. सो आता आमची निघायची वेळ झाली आणि आरू पिहू बघा इतका लाड येतोय त्यांना आजी आजोबांचा, आणि आजी आजोबा त्यांचा लाड करतायत म्हणून चिवचा इतका आटापिटा चाललेला ना की आजीही माझी आजोबाही माझे, म्हणजे कुणालाच ती त्यांच्याजवळ जाऊ देत नाही. बरं चला, आता आम्ही ना आलेलो आहोत चौपाटीवर, कारण पिहूला आरोहीला हा जो चॉकलेट बाऊल आहे तो खायचा होता. आणि आरोही अगदी ते दादा बनवायला सुरुवात केली तेव्हापासून तिथे मोबाईल धरून उभी, कारण तिला तो चॉकलेट बाउल बनवतात कसं ते पाहायचं होतं. म्हणजे घरी बनवायला ती मोकळी. आणि खरंच चॉकलेट बाउलनं खूप टेम्पटिंग होतं, दिसत तर खूप सुंदर होतं, पण इतकं गोड होतं ना की माझ्याच्याने एक बाईटही खाल्ल्या गेला नाही. पण मुलांना मात्र आवडलं. आणि एखाद्या वेळेस इतकं गोड चालतं असं जे आहे मुलांचं म्हणणं होतं. मला तर ते म्हणजे 1%ही पटलेलं नव्हतं, कारण प्रचंड गोड होतं. चिव पण आलेली होती बाय द वे आम्हाला आज सोडायला, आणि त्यामुळे आज निरोप घेणं जरा जड जात होतं. आणि चला, गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी बघा ब्रेकफास्टमध्ये बनलेला आहे ढोकळा. बरेच दिवस झाले आमच्याकडे ब्रेकफास्ट बनलेला नाही. घाईघाई काहीतरी स्वयंपाक करायचं, जेवायचं, कधी तर तोही करायचा नाही, बाहेरच काहीतरी खायचं, असं चाललेलं होतं. पण आजचा दिवस जरा निवांत होता. सो आरोहीचे पप्पा बोलले खूप दिवस झाले तुझ्या हातचा ढोकळा खाल्लेला नाही, प्लीज बनव. सो उठल्या उठल्या आधी ढोकळा लावून दिला. आणि इथे अप्प्यांसाठी जे आहे मी तांदूळ डाळी वगैरे भिजायला घालते आहे. मी नेहमी अप्पे मिक्स डाळीचेच करते, आणि नेहमी तुम्हाला असं भिजायला घालणं किंवा दळणं वगैरे कंटाळा येत असेल तर मी अप्प्यांचं प्रीमिक्स कसं बनवायचं त्याचाही व्हिडिओ केलेला आहे. इंटरेस्टेड असाल ना तर या व्हिडिओच्या शेवटी लावते, नक्की बघा. खूप युजफुल ठरेल तुमच्यासाठी आणि भरपूर वेळ आणि मेहनतही वाचवेल तुमची. पण तरी तुम्हाला जर वेळेवर बनवायचेच असतील सो कसं काय काय घ्यायचं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा 2 ग्लास मी इथे तांदूळ घेतले. सो एक एक वाटी जी आहे किंवा अर्धा ग्लास म्हणा, सर्व जे आहेत डाळी घेतल्या, मुगाची, उडदाची, त्यानंतर हरभऱ्याची आणि थोडीशी तुरीची सुद्धा. आणि ते आणखी थोडेसे हेल्दी व्हावे म्हणून अर्धा चम्मच त्यामध्ये मेथी दाणेही घेतले. मस्त ते आता मी भिजायला ठेवलेत. त्यानंतर आले गार्डनमध्ये, झाडांना पाणी दिलं, आणि सोबतच मला पूर्ण गार्डन जे आहे क्लीन करायचं होतं, कारण इतकी राख आली होती की झाडायची माझी इच्छाच नव्हती. मी म्हटलं सरळ पाण्याने पूर्ण बाल्कनी धुवूनच काढते, आणि तेच मी केलं. कारण आज मला असं झालेलं माझ्याकडे वेळ कमी आहे आणि कामं भरपूर आहेत. घर भरपूर घाण झालेलं आहे, भरपूर धूर आहे. सो ते सर्व क्लीन करायचं आहे. पण सर्वात आधी उठल्या उठल्या मी सकाळी हे जे ब्लँकेट्स होते ना, सो हे इथे म्हणजे मशीनमध्ये वॉश करून घेतलेत आणि आता वाळायला घालते आहे. त्यानंतर हा माझा पसारा तर विचारूच नका. सतत असं होतं आहे की काहीतरी घ्यायचं, ज्वेलरी वेअर करायची, तिकडनं आल्यावर इथे या टेबलवरच काढून ठेवायची, आवरणं काही होतच नव्हतं. सो फायनली आता मी ते सर्व आवरायला घेतलं आहे. आणि बघा आपल्याकडे ज्या एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी असतात, डायमंडच्या असतात, एडीच्या वगैरे, सो त्यानं अशा मोकळ्या ठेवल्या की एकमेकात अडकतात किंवा खराब होतात. त्यासाठी मी ह्या ज्या झिपवाल्या बॅग्स येतात ना त्या यूज करते. म्हणजे प्रत्येक ज्वेलरीला तिची वेगळी बॅग देते, आणि ती मग या छोट्या बॉक्समध्ये म्हणा, किंवा हे जे ज्वेलरीचं माझ्याकडे तुम्हाला दिसतोय बॉक्स, त्यामध्ये छान कप्पे आहेत. ते तुम्ही एक्सटेंड करू शकता, मोठे करू शकता, छोटे करू शकता. प्रत्येक कप्प्यात एक एक ज्वेलरी मस्त आरामात राहते. सो हे मी यूज करत असते. आणि या झिप बॅगमुळे तर आणखी जास्त मदत होते, कारण आता जरी बॉक्स असेल तरीसुद्धा त्या बॉक्समध्ये ही ती ज्वेलरी हलते वगैरे आणि खराब व्हायची भीती असतेच. सो अशावेळी ह्या बॅग खूप जास्त कामी येतात. सो ज्या माझ्या एक्सपेन्सिव्ह असतात ना, ज्या ज्वेलरीमध्ये खरंच मी इन्व्हेस्ट जास्तीचं केलेलं असते, त्यांची तरी मी जरा जास्तच काळजी घेते. बरं चला, आता ज्वेलरी वगैरे इथे आवरून झाली माझी. हा टेबलही क्लीन करून घेते. आणि हा जो पाऊच आहे हा मी फक्त 120ला आणला, पण यामध्ये माझं इतकं सर्व सामान येतं. ॲक्च्युली असा पाऊच मी ॲमेझॉन, मिशोवर वगैरे बघितला होता, पण नंतर क्लिक झालं की अरे असे पाऊच आपण बघितलेत कुठेतरी. सो त्या दुकानात गेली आणि तिथनं घेतला. तुम्हाला हवे असेल आणि अकोल्याच्या आजूबाजूचे असाल तर अकोल्यामध्ये बालाजी बॅग हाऊस म्हणून आहे,
तिथे जा, हे पाऊच ते स्वतः तयार करतात, त्यामुळे त्याची क्वालिटीची ते गॅरंटीही देतात. 8 दिवस सतत धावपळ झाली. म्हणजे सकाळी घरातनं निघायचं 7 वाजता आणि रात्री 7-8 वाजता यायचं, असं जो आहे 8 दिवसाचा सततचा रुटीन होता, माहीत आहे का. त्यामुळे घरभरचा पसारा दाखवते तुम्हाला. हा तर कालचाच पसारा आहे तसं बघायला गेलं तर. त्यानंतर क्लिनिंगचा काही पत्ताच नव्हता, त्यामुळे तुम्हाला दाखवते. धूर बघा, घरात प्रत्येक वस्तूवर असा काहीसा धूर बसलेला आहे, टीव्हीवर आणि प्रत्येकच ठिकाणी काहीसं असं झालेलं आहे. आपण फॅनचीही तशीच कंडिशन आहे, अगदी प्रत्येक वस्तू. आता 8 दिवस बघा गार्डनमध्ये पाणी देणं झालं, पण इकडे दुर्लक्ष झालं जरा. सो हे इंडोर जे काही प्लांट्स होते तेही गेलेले आहेत. घराची अवस्था तर म्हणजे विचारूच नका. साड्या पण बघा, ज्या ज्या घातल्यात ना, मी इथे घडी घालून ठेवलेल्या आहेत. ह्या सर्व साड्या मला वॉश करायच्या आहेत. आता बघा कामं भरपूर आहेत, त्यामुळे 2 हाताने तर ते काही झाले नसते, म्हणून हे 4 हात माझ्या मदतीला धावून आले. दोघंही स्वतःहून बोलले, मम्मा आम्ही जे आम्हाला आवरता येतं ना ते आवरतो. आणि पिहूने तर अगदी झाडूच घेतला हातात, मम्मा मी झाडून घर स्वच्छ करून आणि पुसतो सुद्धा, सो तू फक्त पसारा आवर. आणि आरोहीने पूर्ण जो हॉल आहे तो आवरला. फक्त म्हणजे असं आवरलाच नाही, तर तिने सर्व वस्तू अगदी जागेवर ठेवल्या. त्यानंतर आज पहिल्यांदा नाही, भरपूर दिवसानंतर तिने असा कापड हातात घेऊन सर्व वस्तू ज्या आहेत प्रॉपर पुसायला सुरुवात केली. आणि खरंच डस्ट भरपूर झाली होती, आणि मी एकटी करायला बसले असते ना तर इतकं प्रॉपर आज करू शकले नसते. फक्त बरोबर जे आहे मला करावं लागलं असतं. पण आरोहीने बऱ्यापैकी जे आहे टीव्ही म्हणा, टेबल, सोफा वगैरे क्लीन केले. आणि तिचं पाहून पिहूलाही आज जरा जास्तच चेवा आला होता, सो त्यानेही पुन्हा जे आहे सोफा वगैरे क्लीन केला. आणि खरंच यांच्यामुळे मला इतकी मदत झाली की काय सांगू. एकटीने करायला घेतलं असतं तर वेळही भरपूर गेला असता, मी दमलेही असते आणि कामही पूर्ण झालं नसतं. पण तिघांनी मिळून केल्यामुळे माझं कामही झालं आणि मी फ्रेशही आहे. आज घरात इतकी घाण आहे, कुठनं सुरुवात करू कुठे संपवू मला काहीच कळत नव्हतं. पण थँक्स टू आरू आणि पिहू दोघांच्या मदतीमुळे बघा अर्धी कामं तर माझी इथेच झालेली आहेत, म्हणजे सुरू झालेली आहेत. आणि जवळपास बऱ्यापैकी आरोहीने हॉल आवरलेला आहे. चला आता मी बेडरूम आवरते. आरोहीचं फक्त आता हे वरचं शेल्फ आणि हे शेल्फ जे आहे क्लीन करायचं राहिलंय, पण ती बोलते आहे आता मी ते क्लीन करून घेते. पिहू काय करत आहे, पिहूने सोफा क्लीन केला तुम्ही बघितलं तसं. आणि आता पिहू काय करणार आहे, काही नाही, मी आता आता मुलं घर आवरत आहेत म्हणून मी गार्डनमध्ये आले. आणि मी जर मध्ये केलं असतं ना तर बरीचशी कामं मला करावी लागली असती, म्हणून म्हटलं त्यांना आवरू देते, नंतर जर मला वाटलंच तर फायनल हात मी मारेल. पण माझं गार्डन माझी खूप वाट बघत होतं. आता ना या 3-4 दिवसात माझ्याकडे 2-3 पर्स आल्यात आणि तुमच्यासोबत शेअर करायचं तेवढं राहून गेलं, म्हणून म्हटलं चला आता ह्या कबर्डमध्ये ठेवण्याआधी तुमच्यासोबत शेअर करते. सो सर्वात आधी फ्रीची पर्स दाखवते. सो ही फ्रीची म्हटल्यापेक्षा ॲज अ गिफ्ट आहे ही पर्स आम्हाला म्हणजे एंगेजमेंटमध्ये आपण नवरीचं जेव्हा ऑप्शन करतो बघा, तेव्हा आधी ना ब्लाऊज पीस वगैरे द्यायचे, पण आता गिफ्ट देतात. हे मस्त आहे, पीच बेबी पिंक कलर वगैरे आहे. समोरनं पण छानसं असं आहे थोडीफार डिझाईन वगैरे. सो ही एक पर्स आली आता नवीन माझ्या कलेक्शनमध्ये. त्यानंतर सो ही ज्यूटची पर्स आहे बघा. त्या दिवशी मी मुक्ताईला गेले होते की नाही, तेव्हा तिथे गेल्या एक स्टॉल दिसला, त्यामुळे मी इतकी अट्रॅक्ट झाली ना त्या पर्सकडे, कारण इतके सुंदर शेप होते ना पर्सचे, मस्त होते. पण हा ना जरा म्हणजे थोडी मोठी साईज होती, म्हणून मी हा सिलेक्ट केला. आणि शेपही मस्त आहे याचा, ज्यूटचं असल्यामुळे रिच दिसतं बघा. आणि त्यानंतर इथे जे बीड्स आहेत त्यापासून हे थोडं छोटंसं जे पॅच तयार केलं आहे ना, त्यामुळे खूप छान लुक आला आहे. खाली टेसल्स दिलेले आहेत आणि मस्त आहे. कोणत्याही कॉटनच्या साडीबरोबर तुम्ही ना ही कॅरी करू शकता, छान दिसेल. आणि आता तिसरी पर्स ती तर म्हणजे चेरी ऑन द केक असं म्हणता येईल, इतकी मस्त मिळाली आहे ना, म्हणजे प्राईसच्या मानाने तरी फार परवडली असं म्हणता येईल. सो ही आहे तिसरी पर्स आणि ही मी बोलवलेली आहे मिशोवरनं.
ॲक्च्युली 2-3 दिवसापूर्वीच ही मला मिळालेली, पण खूप जास्त काही गडबड चाललेली माझ्या मागं. म्हणजे तुमच्यासोबत व्हिडिओ देखील शेअर केले नाहीत. पहिल्यांदा असं झालं आहे की इतका 2-2 दिवसाचा गॅप आला आहे आपल्या व्हिडिओमध्ये. सो त्यामुळे ही पर्स काही तुमच्यासोबत शेअर करता आलेलीच नाही. सो ही मी मिशोवरनं मागवलेली. ॲक्च्युली अशी काय सवय आहे माहिती आहे का, एखादं प्रोडक्ट जर मला आवडलं तर आता सोपी झालं आहे. ॲज अ इमेज म्हणजे इमेजपासून आपण सर्च करू शकतो. मी सर्व साईटवर चेक करते आणि ज्या साईटवर प्राईस मला परवडत असेल त्या साईटवरनं जे आहे परचेस करते. खरंच खूप फायदा होतो. आता बऱ्याचदा क्वालिटीत फरक असतो, पण बऱ्याचदा नसतो देखील. त्यासाठी ना रिव्ह्यू वाचायचे. रिव्ह्यू वाचलं की त्याची क्वालिटी, साईज, कलर हे ना आपल्याला एक्झॅक्टली माहीत पडतात. सो मला तरी हे भरपूर आवडलं आणि प्राईज याची फक्त 400 आहे. 400च्या मानाने खरंच मस्त आहे. ही साईजही बरीच आहे बरं का या पर्सची. बरं चला, आता सायंकाळ झाली. सायंकाळच्या भुकेसाठी म्हणजे खूप सारे ऑप्शन असतात, पण मी जरा हेल्दी चूज करण्याकडे माझा सध्या तरी कल आहे. म्हणून मी इथे जे चिया सीड नाही सॉरी सब्जा भिजायला घातला होता तो पिला. त्यानंतर साड्या सकाळी वॉश केल्या होत्या आणि त्या आता सुकल्या होत्या. सो लगेच घड्या घालून ठेवून दिल्या. खरं तर फार कंटाळा आला होता कारण आज भरपूर कामं झाली होती. पण होतं काय, बऱ्याचदा होतं असं की कपड्यांच्या घड्या घालायचा नेमका आपण कंटाळा करतो आणि मग तो पसारा पाहून पाहून आपलं डोकं दुखतं आणि घरही अस्ताव्यस्त दिसतं. म्हणून मी जे आहे हे एक काम आधी करते, म्हणजे तेवढाच जो आहे घरातला पसारा कमी दिसतो. सो चला, आता बऱ्यापैकी जे आहे माझा पसारा कपाटात गेलेला आहे. सायंकाळच्या जेवणासाठी मी मस्त अशी तव्यावरची भेंडी फ्राय बनवली. मला आणि आरोहीला फार आवडते. सोबतच छान मलाईदार रबडी कुल्फी बनवायची होती. सो ती प्रोसेस माझी चाललेली आणि सोबत उद्या इडली अप्पे जे बनवायचे आहेत त्याचं बॅटरही मी मिक्सरमधनं वाटून घेते आहे. चला, आता या छान छान गोष्टींसोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा आणि हो, जास्तच आवडला असेल तर हाईप देखील करा. चला, स्वतःची काळजी घ्या. बाय.